आता बातमी 36 जिल्ह्यांची। पुण्यातील गंगाधाम चौक परिसरामध्ये एका केमिकल कंपनीमध्ये मध्यरात्री गॅस लीक झाल्याची गंभीर घटना घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, बचाव कार्य राबवलं। श्वासनाचा त्रास झालेल्या 17 नागरिकांपैकी 14 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। अग्निशमन दलाचा एक अधिकारी आणि एक जवानही उपचार घेतोय। राज्यात पीक विम्याच्या वितरणामध्ये नांदेड जिल्हा अव्वल ठरलाय। 813 कोटींचा विमा शेतकऱ्यांना मिळालाय। गेल्या वर्षीच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ही रक्कम देण्यात आली आहे। विशेष म्हणजे प्रभावी पीक कापणी प्रयोग आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे नांदेडनं पहिला क्रमांक पटकावला आहे। सांगली जिल्ह्यात चातक पक्षी यंदा विक्रमी वेळेत दाखल झालाय। दरवर्षी मे अखेर किंवा जून मध्ये येणारा हा पक्षी यंदा एप्रिल मध्ये कृष्णाकाठी दिसून आलाय। आमणापूर इथल्या अंबाजी बुवा घाट परिसरात या पक्षाची नोंद करण्यात आली आहे। गेल्या 7 वर्षांमधील हे सगळ्यात लवकर आगमन ठरलेलं असून हवामानातील बदलाचे संकेत हे मानले जात आहेत। मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे। माकडवाला कंपाऊंड इथं बाबा एलप्पा पवार या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आलाय। जखमी अवस्थेमध्ये त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्रकृती त्यांची चिंताजनक असल्याची माहिती आहे। प्राथमिक तपासात हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाला असावा असा अंदाज आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलेला आहे। सोलापुरातील अक्कलकोट या तालुक्यामध्ये भाविकांना घेऊन जाणारा पिकअप उलटला। अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ गावाजवळ हा अपघात झाला। यावेळी 8 ते 10 जण किरकोळ जखमी झाले। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात रायगड जिल्ह्यातल्या भोगाव या हद्दीत मध्यरात्री भीषण अपघात झाला। खेडहून बोरिवलीकडे जाणारी स्लीपर एसटी बस घाट उतरत असताना महामार्गाच्या संरक्षक कठड्याजवळच्या रेडीमिक्स सिमेंट टँकरला जाऊन जोरदार धडकली। या अपघातामध्ये 13 प्रवासी किरकोळ जखमी झाले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथं लाचखोरीचा मोठा प्रकार उघड झालाय। कुकावल या गावात पेव्हर ब्लॉक कामाच्या प्रशासकीय मंजुरीकरता 20,000ची लाच घेताना 3 जणांना पकडण्यात आलंय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषद कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली। जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथं हिदायक नगर परिसरामध्ये राहणारे शेतकरी नईम मोमीन यांच्या घराबाजूला शेती साहित्याचं शेड असून या शेडला अचानक आग लागली। आगीत गुरांचा चारा आणि इतर शेती साहित्य जळून खाक झालं। वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होतोय। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा व्हिडिओ शेअर केलाय। 5 तास मानखुर्दमध्ये अडकल्यानं सोनाली कुलकर्णीने व्हिडिओच्या माध्यमातून संताप नोंदवलाय। एक महत्त्वाची बातमी बघूया। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय। आज जे मोर्चे काढतायत त्यांना विचारा की मग 2023 ला काय झालं होतं। राज ठाकरेंनी हा टोला लगावलाय। पत्रकार 4 गोष्टी राज ठाकरेला सुनावतात। मारणं हा काय उपाय आहे का? मग काय लिहिणं उपाय आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी काय केलाय। त्याचबरोबर आधी मी हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो, असं राज ठाकरे म्हणाले। पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं। 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का? बरं, मग काय लिहिणं उपाय आहे? हे लिहून ऐकणार आहेत? मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो। परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार, इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळी लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी, हे कधीतरी आपण बघणार आहोत की नाही? आत्ता साधी जी गोष्ट आहे, आपण आता डिलिमिटेशनचा आत्ता विषय निघाला होता,
बरोबर आहे. आणि मग तो नेला कुठे की महिला आरक्षणाला बघा सगळ्यांनी कसा विरोध केला. महिला आरक्षण तर 2023 साली झालंय. 33% महिलांना आरक्षण द्यायचं हे बिल पास झालेलं आहे 23 सालीच. आता महिला आरक्षण आलं कुठून? परंतु ते ज्या पद्धतीने यायला पाहिजे होतं वर्तमानपत्रातनं चॅनलमधनं एकदा आलं, दुसऱ्यांदा आलं. हे जे मोर्चे काढत होते या मोर्चे काढणाऱ्या जी लोक होती त्यांना मला असं वाटतं पत्रकारांनी विचारायला पाहिजे होतं 2023 साली काय झालं. मग तुम्ही आता मोर्चा का काढतात? कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांच्या बनावट सहीनं 70 कोटी रुपयांचं कंत्राट मिळवल्याचं समोर आलंय. कुंभमेळा कामांची वर्क ऑर्डर मिळण्यापासून अज्ञातानं कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही केल्याचं समोर आलं. नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अज्ञातानं बनावट सहीद्वारे 35 कोटी रुपयांचे 2 वर्क ऑर्डर तयार केले. कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष प्रवीण गेदाम यांनीही आपली सही नसल्याचं लक्षात आलं आणि मग हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. बनावट सहीनं मिळवलेले 70 कोटीचे कंत्राट हे सगळं प्रकरण आता उघड झालेलं आहे. प्रवीण गेदाम यांच्या लक्षात आलं की ही आपली सही नाहीच आहे, ही कुणीतरी दुसऱ्यानेच केलेली सही आहे. कामांची वर्क ऑर्डर मिळवण्याकरता अज्ञातानं बनावट सही केली आणि 70 कोटींचं कंत्राट मिळवलं. 35 कोटींचे 2 वर्क ऑर्डर निघाले. कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही होती त्यावर प्रवीण गेदाम यांच्या हे लक्षात आलं आणि हा प्रकार आता समोर येतोय. परत एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये टंचाई बैठकीदरम्यान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये वाद चिघळला. जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई मुद्दा मांडत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावला आणि हा राजकारणाचा विषय नाही असं त्यांना ठणकावलं. यावर देसाई यांनी तुम्ही मालक नाही आम्हीही नाही असं प्रत्युत्तर दिलं. या घटनेनंतर नागराजन यांनी बैठक सोडून निघून जाण्याचं ठरवलं आणि त्यामुळे तणाव चर्चेत आला. नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरत गावित गटानं मोठा विजय मिळवला. सरपंचपदी दीपाली जगदीश गावित यांनी 1100 मतांनी बाजी मारली. ही निवडणूक आमदार शिरीष नाईक आणि माजी आमदार शरद गावित यांनी प्रतिष्ठेची केली होती. निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर भरत गावित गटानं वर्चस्व सिद्ध करत विजय मिळवला. जळगाव जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे उष्णतेशी संबंधित आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे 15 तालुक्यांमध्ये एकूण 159 रुग्ण आढळलेले आहेत. तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळावं. पुरेसं पाणी पिणं आणि आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांमुळेच आता शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. या कंपन्यांमध्ये संचालक झालेल्या शेतकऱ्यांना कंपनी कायद्यानुसार डीन नंबर मिळत असल्यानं त्यांना कॉर्पोरेट संचालक समजलं जातं. परिणामी पीएम किसान, रेशन धान्य, लाडकी बहीण यासारख्या शासकीय योजनांचा लाभ बंद झाल्याची तक्रार शेतकरी संचालकांनी केली आहे. मुंबईतील गोरेगावमधील पत्रा चाळीच्या रहिवाशांना 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. रहिवाशांच्या विविध प्रश्नांबाबत ही बैठक होती. रहिवाशांच्या मागणीनुसार त्यांना सध्या मिळत असलेल्या 25,000 एवढ्या भाड्याच्या रकमेमध्ये 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणाऱ्या गर्दीचा ताण कमी करण्याकरता कोकण रेल्वे मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर सध्या घेतल्या जाणाऱ्या दुपारच्या डिस्ट्रेसिंग ब्लॉकमुळे उपनगरीय लोकल सेवांचं वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झालंय. यामुळे दुपारी अनेक गाड्या उशिरानं धावत असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानामुळे रुळांचं प्रसरण होतं. यामुळे ट्रॅकची सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून डिस्ट्रेसिंग प्रक्रिया केली जाते. मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये काही दिवसांपूर्वी दाखल झालेली नवी एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पनवेल या हार्बर मार्गावर चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. यामुळे हार्बर मार्गावर एसी लोकलच्या आणखी 14 फेऱ्या वाढणार आहेत. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत ही लोकल सुरू करण्यात येणार आहे.
हार्बरवरील एसी लोकलच्या आधीच्या फेऱ्या 14 होत्या, आता आणखी 14 फेऱ्या अशा 28 फेऱ्या चालवण्यात येतील. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यामध्ये 15 डब्यांच्या 2 नवीन लोकल उपलब्ध झालेल्या आहेत. विरार डहाणू रोड मार्गावर प्रथमच 15 डब्यांच्या गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे 15 डब्बा लोकलच्या फेऱ्या ची संख्या आता 227 वरून 244 होणार आहे. तसंच 12 एसी लोकल फेऱ्या देखील वाढवण्यात येणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मे महिन्यापासून आंतरराष्ट्रीय सेवांकरता सज्ज झालंय. या विमानतळाची आतापर्यंतची एकूण प्रवासी संख्या 3,93,819 वर गेली आहे. डिसेंबर 2025 मध्ये देशांतर्गत उड्डाणांच्या जोरावरच विमानतळावरून दररोज सुमारे 5,000 प्रवाशांची हाताळणी केली जात होती. आता दररोज 20 ते 22,000 पर्यंत ती हाताळणी पोहोचली आहे. राज्यात 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याकरता हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना केली जाणार आहे. याशिवाय राज्याचा अक्षय ऊर्जेचा वाटा 2030 पर्यंत 17% 50% नेण्याचं उद्दिष्ट गाठण्याकरता या योजनेअंतर्गत सुमारे 12,303 कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला. राज्यभरामध्ये काल दुपारपर्यंत एकूण 66,666 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्हा 11,400हून अधिक प्रवेशांसह राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. राजधानी मुंबईमध्ये वाढत्या उन्हाळ्यामध्ये एसी, कूलर, पंखे यांच्या वाढत्या वापरामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येतोय. तसंच वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या उपकरणंही गरम होत आहेत. त्याचा दुहेरी परिणाम म्हणून मुंबई शहरातील ट्रिपिंगच्या घटना वाढल्यात. वीज खंडित होण्याच्या घटना सुद्धा वाढल्यात. मुंबईकर घामाघूम होत आहेत. मुंबईत डागडुजी आणि नूतनीकरणाच्या वाढीव खर्चामुळे चर्चेत आलेल्या भायखळा इथल्या राणीच्या बागेतील महापौर बंगल्याच्या डागडुजीच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. यावेळी उद्धव सेनेनं काही आक्षेप घेतले, मात्र हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. विरार पश्चिमेतील गणपती मंदिर परिसरातील पूनम आकांक्षा या इमारतीमध्ये बुधवारी एक हृदयद्रावक घटना घडली. प्रेमसंबंधाला विरोध झाल्याच्या रागातून एका तरुणानं आपल्या कथित प्रियसीसह तिच्या आईची निर्दयीपणे हत्या केली आणि स्वतःवरही वार केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीती आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला. फैजपूर आणि वरणगाव परिसरातील 2 वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमधील सगळे सिलेंडर्स पोलिसांनी जप्त केलेत. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील परळी शहरामध्ये कपड्याच्या शोरूमला भीषण आग लागली. राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील या आगीत शोरूमचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार या रोडवरील माळाकोळी इथं जलजीवन मिशनच्या कामाकरता आणलेल्या पाईपला भीषण आग लागली. यावेळी पाईपला लागलेली आग मोकळ्या जागेतील झाडाझुडपांना लागल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलंय. कराड शहरातील पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ शोरूमच्या एसीला तापमान वाढीचा फटका बसलाय. कडाक्याच्या उन्हामुळे एसीचा कॉम्प्रेसर युनिट फुटला आणि त्याचा आवाज मोठ्या स्फोटासारखा झाला. दुकानातील ग्राहकांची धावपळ उडाली. यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत सगळ्या ग्राहकांना सुरक्षित बाहेर काढलं. जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये भीषण अपघात घडलाय. वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनावरून परतत असताना टायर फुटल्यानं कारचा भीषण अपघात झाला. या नवरी मुलीसह चुलत वहिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथं पोहण्याकरता विहिरीत उतरलेल्या 2 तरुणांचा शॉक लागून मृत्यू झालाय. अविनाश तोंडाकुरवार, कृष्णा मार्गिनवार असं मृत्यू झालेल्या तरुणांचं नाव आहे. विहिरीतील विद्युत मोटारीचा विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्यानं दोन्ही तरुणांना शॉक लागला. उद्धव ठाकरेंच्या ऐवजी शिवसेना उभाटाकडून अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. दानवे उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती संजय राऊतांनी दिली. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं ही सगळ्यांची इच्छा होती असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. तर ठाकरेंनी एका शिवसैनिकाला पुन्हा सभागृहात जाण्याची संधी दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.